नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण, आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या प्रमुख बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे 27 जानेवारीची मोठी बातमी. पेन्शनधारकांसाठी खुश खबर. पेन्शनधारकांना सरकारमार्फत मिळणार हा आर्थिक लाभ, पैसे थेट खात्यात. या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनधारकांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी. सरकारकडून पेन्शनधारकांना आनंदाची वार्ता. सरकारकडून पेन्शनधारकांना मिळणार हा आर्थिक लाभ. सरकारने घेतला थेट निर्णय. पेन्शनधारकांना मिळणारा लाभ थेट त्यांच्या पेन्शन खात्यात एप्रिल पासून जमा होणार. सरकारकडून पेन्शनधारकांना कोणता आर्थिक लाभ मिळणार असून तो त्यांच्या थेट खात्यात कसा जमा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या महत्त्वपूर्ण गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सर्व भारतीय पेन्शनधारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी. आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाप्रमाणे पेन्शनधारकांचे पगार आता कोषागार कार्यालयातून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. पेन्शनधारकांना हा मोठा लाभ एप्रिल महिन्यापासून मिळणार आहे असे सरकारने हा निर्णय घेऊन जाहीर केले आहे. आणि त्यामुळे आता पेन्शनधारकांच्या पगारांच्या बाबतीत पेन्शनधारकांना कधीच वेळेवर पेन्शन मिळाले नाहीत. पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनच्या खात्यात केव्हा जमा होत आहे याची सारखी वाट पाहावी लागत होती. त्यामुळे सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलाय. पेन्शन वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक पेन्शनधारकांना अनेक चक्रा बँक कार्यालयात घालाव्या लागतात व नेहमी विचारपूस करावी लागते की पेन्शन केव्हा मिळणार आहे. याबाबत बँकेला ही कोणतीही माहिती पेन्शनधारकाच्या पेन्शन खात्यात केव्हा जमा होणार आहे याची माहिती नसते. त्यामुळे बँक मधून पेन्शनधारकांना अचूक माहिती प्राप्त होत नाही आणि म्हणूनच निवृत्ती वेतन कधीच वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे पेन्शनधारक संघटनेकडून आणि पेन्शनधारकांकडून निवेदनाच्या स्वरूपात प्राप्त झाल्यामुळे सरकारने या निवेदनावर सविस्तर चर्चा करून पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे सरकारने एक योजना पेन्शन वेळेवर मिळावे यासाठी अंमलात आणली आहे. पेन्शन धारकांना नवीन योजनेमुळे पगार थेट कोषागार विभागामार्फत बँकेकडे न पाठवता पेन्शन धारकांच्या खात्यात जमा करण्याची ही नवीन व्यवस्था कार्यान्वित केली आहे. यामुळे पेन्शन धारकांची रक्कम कोषागार कार्यालयातून थेट पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पेन्शन धारकाच्या पगाराच्या संदर्भात पगाराच्या फाईलचा होणारा प्रवास हा फार मोठा किचकट होता. प्रथम पेन्शन फाईल पंचायत समिती यांच्याकडे जात होती. त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदकडे पाठवत होती. जिल्हा परिषद कडून ती वित्त विभागाकडे पाठवण्यात येत होती. वित्त विभागाने मंजूर केल्यानंतर ती पेन्शन डायरेक्ट कोषागार कार्यालयात जायची आणि मग परत बँकेकडे जायची. यामुळे पेन्शन धारकांचे पेन्शन वेळेवर मिळावे यासाठी पेन्शन फाईलचा प्रवास आता कमी करण्याचे सरकारने निर्धारित केले आहे. पगार फाईल आता थेट कोषागार कार्यालयात जमा करावी लागणार. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे पेन्शन फाईल पंचायत समितीकडे प्राप्त होताच वित्त विभागाकडे पाठवण्यात येणार असून वित्त विभागाकडून थेट कोषागार कार्यालयामार्फत पेन्शन धारकाच्या खात्यात पेन्शन
ची रक्कम जमा करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. या नवीन प्रणालीचा मुख्य परिणाम अतिशय महत्वाचा होणार आहे. पेन्शनधारकांना पेन्शनची वाट न पाहता व कोणत्याही कार्यालयात पायपीट न करण्याची गरज राहणार नाही आणि त्यांचे पेन्शन थेट कोषागार कार्यालयातून त्वरित पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार किंवा जमा करणार आहे. त्यामुळे पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती पेन्शनधारक यांचे पेन्शन वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होणार. त्यानंतरची पुढील महत्वाची प्रक्रिया सरकारने आणखी एक कार्यान्वित केली. या प्रक्रियामुळे आता कर्मचाऱ्यांचा गट विमा तसेच वैद्यकीय परिपूर्ती बिल, भविष्य निर्वाह निधी देयके, जीपीएफ देयके या संदर्भात याच प्रणाली सारखा या प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. म्हणजे ही सर्व देयके थेट कोषागार कार्यालयातून कर्मचाऱ्याच्या व पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. यापुढे निवृत्ती वेतन सुद्धा याच धोरणानुसार देण्यात येणार आहे आणि उपरोक्त पद्धतीमुळे पेन्शन वेळेवर जमा होण्याच्या संदर्भाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करून एप्रिल महिन्यापासून ही प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. म्हणून पेन्शनधारकांना हा महत्वाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता पेन्शनधारक खुश झाले असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस.